मित्रांनो, या ठिकाणी पहा बीड जिल्ह्यामध्ये आता पोलीस पाटलाच्या जे काही जागा आहेत पहा ते निघालेले आहेत. लवकरच पेपर सुद्धा होतील. टाईम कसा गेला हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. आपण या ठिकाणी पाहणार आहेत बीड जिल्हा विशेष सामान्य ज्ञान. त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आणि मित्रांनो या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. तसं Telegramची लिंक सुद्धा आहे. तर WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक टाकलेली बघा WhatsApp ग्रुपची. त्या ग्रुपच्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा. पहिलं काम ते करा. या ठिकाणी तुम्हाला सगळे बीड जिल्ह्याची माहिती तसेच PDF पोलीस पाटील झालेल्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत ते मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर तो ग्रुप जॉइन करून घ्या मित्रांनो. वेळ फार कमी पहा. लवकरात लवकर जॉइन करा कारण की या ठिकाणी आता फॉर्म भरायला चालू होईल आणि लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होऊन जातील. तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही म्हणता ना एवढी मोठी संधी आम्ही हुकवली. त्यामुळे असं न होता मित्रांनो लवकरात लवकर तो ग्रुप जॉइन करा. चला आता आपण प्रश्नाकडे वळूयात आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्यासाठी तुम्हाला मी 3 ते 4 सेकंदाचा वेळ देणार आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाइप करायचे बघा ABCD अ, ब, क, ड. बरोबर की नाही? चुकलं तरी चुकू द्या परंतु टाइप करा. जेणेकरून मित्रांनो तुमचा अभ्यास होईल आणि मित्रांनो एकदा टाइप केलं तर हा प्रश्न तुम्ही कधीच विसरणार नाही. चला पहिला प्रश्न मित्रांनो, भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 5 स्टार मारून लिहून ठेवा. IMP करून ठेवा वहीमध्ये. तर परळी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं. कितव्या क्रमांकाचं आहे? 5वे पहा. समजलं? नेक्स्ट आहे पहा. परळी वैजनाथ या ठिकाणामधलं ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचं सध्याचं बांधकाम कोणी केलं आहे? कोणी केलेलं आहे? तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले पहा. समजलं? बीड जिल्ह्यातील शनीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ असणारं ठिकाण म्हणजे कोणतं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक राक्षस भुवन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यामधील सौताडा धबधबा कोणत्या नदीवर तयार झालेला आहे पहा. द्या उत्तर. हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोपा पण आहे पहा. पाठ करून ठेवा. 1 मार्क खिशात घाला. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विंचरणा. ऑप्शन क्रमांक क विंचरणा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे बघा. संत श्री मन्मथ स्वामी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो कपिलधार. लक्षात ठेवायचे पहा कपिलधार. श्री संत बंकट स्वामी महाराजाचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर नेकनूर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क नेकनूर. नेक्स्ट आहे मित्रांनो मराठी भाषेचे आद्यकवी म्हणून कोणाचा गौरव केला जातो? मराठी भाषेचे आद्यकवी म्हणून कोणाचा गौरव केला जातो? तर कवी मुकुंदराज याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ब कवी मुकुंदराज. नेक्स्ट आहे मित्रांनो विवेक सिंधू या ग्रंथाचे ग्रंथकर्ते कोण आहेत? विवेक सिंधू. तर कोण आहेत मित्रांनो? मुकुंदराज याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय. मुकुंद राज याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी टिंबटिंब या शहरात आहे. तर कोणत्या शहरात आहे मित्रांनो? अंबेजोगाई. लक्षात ठेवायचे पहा अंबेजोगाई याचं योग्य उत्तर आहे पहा. बीड नगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सांगा पटकन. बीड नगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक ब बघा 1952 मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. बीड या ठिकाणी टिंबटिंब वर्ग नगरपालिका आहेत. तर ऑप्शन क्रमांक अ वर्ग नगरपालिका आहेत. जिल्हा पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका. चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो जेवढी गाडी फास्ट जाणार तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF बनवलेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो.
₹249 ची किंमत असणार आहे. हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे 93 25 23 0840 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. पहा त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची PDF असणार आहे आणि मित्रांनो गाफील राहू नका. लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे. संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. इसवी सन टिंबटिंबमध्ये वडवणी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. तर लक्षात ठेवा मित्रांनो कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक क 1999 मध्ये करण्यात आली. पहा मित्रांनो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 नुसार HDI मध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे? तर यामध्ये मित्रांनो आपल्या भारताची रँक कितवी बघा 130 नंबरची रँक आहे पहा. समजलं 130 नंबरची आणि 193 देशापैकी 130वा क्रमांक आपल्या भारताचा लागतो पहा. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 नुसार यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावरती आहे? तर मित्रांनो आइसलँड हा जो काही देश आहे हा या ठिकाणी मित्रांनो प्रथम क्रमांकावरती पहा कोणता? आइसलँड. वर्ल्ड रेड क्रॉस डे कधी साजरा करण्यात येतो? अतिशय IMP प्रश्न आहे की वर्ल्ड रेड क्रॉस डे कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो हा 8 मेला साजरा केला जातो पहा लक्षात ठेवा 8 मेला. नेक्स्ट आहे पहा माधव वजे काय प्रश्न आहे पहा माधव वजे यांचं नुकतंच निधन झालं तर ते कोण होते? तर मित्रांनो कोण होते? तर अभिनेते होते आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक होते पहा लक्षात ठेवायचे पहा समजलं. माधव वजे हे पुण्याच्या वाडिया कॉलेजमधून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले पहा. परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हेल्मेट या नाटकाचं त्यांनी काय केलं होतं दिग्दर्शन माधवराव वजे यांनी केलं होतं पहा. हे नाटक मित्रांनो 2013 साली रंगमंचावर या ठिकाणी रंगमंचावर आलं होतं 2013 मध्ये. नुकतेच CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे? तर मित्रांनो किती वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे? तर 1 वर्षांनी मित्रांनो हा वाढवण्यात आलेला आहे पहा समजलं 1 वर्षांनी. मित्रांनो प्रवीण सुदे 1986 बॅचचे कर्नाटक केडरचे IPS अधिकारी पहा. यांनी 25 मे 2023 रोजी CBIचे संचालक पदाची सूत्र स्वीकारली होती. ते मित्रांनो कोणत्या राज्यातले? तर मूळचे हिमाचल प्रदेश मधले आहेत पहा. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्मधारकता सर्वात जास्त आहे? तर खालीलपैकी आपल्याला विचारलंय तर काय मित्रांनो पाणी. पाण्यालाच मित्रांनो H2O असं म्हटलं जातं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन या अणूपासून बनलेला द्रव पदार्थ आहे मित्रांनो. गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गणपतीपुळे हे जे काही तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं गणपतीपुळे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो भात शेती घेतली जाते आणि नागली शेती केली जाते पहा समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो मालदांडी 35 ही कोणत्या पिकाची सुधारित जात आहे? कोणती? मालदांडी. तर मित्रांनो ज्वारी पिकाची ही काय मित्रांनो या ठिकाणी सुधारित जाती लक्षात ठेवायचं आहे ज्वारी या पिकाची पहा समजलं ज्वारी. रब्बी ज्वारी पेरणीसाठी सुधारित आणि शिफारस केलेल्या जातीची निवड करावी. हलक्या जमिनीसाठी मित्रांनो सिलेक्शन फुले अनुराधा तसेच मध्यम जमिनीसाठी फुले माऊली हे जे काही मित्रांनो हे ज्वारीच्या जातीत पहा. नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर खडकवासला पुणे या ठिकाणी मित्रांनो नॅशनल डिफेन्स अकॅडमी पहा NDA. खालीलपैकी कशामध्ये गतीज ऊर्जा असते? तर वाऱ्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहीत पाहिजे वाऱ्यामध्ये काय असतं गतीज ऊर्जा असते पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला? तर लक्षात ठेवा मित्रांनो 14 ऑक्टोबर 1956 ऑप्शन क्रमांक 3 14 ऑक्टोबर 1956ला या ठिकाणी केला पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो व्हिनेगारमध्ये कोणतं आम्ल आपल्याला पाहायला मिळतं? व्हिनेगरमध्ये कोणतं आम्ल असतं? तर ॲसिटिक आम्ल असतं पहा ऑप्शन क्रमांक 3 ॲसिटिक आम्ल हे आपल्याला व्हिनेगरमध्ये पाहायला मिळतं मित्रांनो. व्हिनेगर हा एक नैसर्गिकरित्या द्रव आहे ज्यामध्ये
अनेक रसायनांचा समावेश पहा, ज्यामुळे आपण त्यासाठी फक्त सोपा सूत्र लिहू शकत नाही पहा. पाण्यामध्ये मित्रांनो हा 5 ते 20% आंबट या ठिकाणी ॲसिड असतं पहा. समजलं? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा संभवतो? कोणता वांझपणा संभवतो? तर ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर 4 ई हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पतनियंत्रणाचे कार्य करणारी संस्था कोणती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 भारतीय रिझर्व्ह बँक, त्यालाच आपण काय म्हणतो आरबीआय. समजलं? आरबीआय. पहिली गोलमेज परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर मित्रांनो लंडन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. लंडन या ठिकाणी पहिली गोलमेज परिषद पार पडली पहा 1930-31 ला. समजलं? रॅमसे मॅकडॉनच्या अध्यक्षतेखाली. यामध्ये मित्रांनो पहिल्या गोलमेज परिषदेला 89 प्रतिनिधी हजर होते पहा. भारतात न्यायालयीन पुनर्विलोकनचा अधिकार कोणास प्राप्त आहे? तर मित्रांनो कोणास प्राप्त आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय. पुढचा प्रश्न आहे बघा, संसदेने मान्यता दिल्यानंतर किती काळ राष्ट्रीय आणीबाणी अस्तित्वात राहते? तर किती काळ मित्रांनो अस्तित्वामध्ये राहते? त्याचं योग्य उत्तर आहे पहा 6 महिने. ऑप्शन क्रमांक 1 6 महिने आपलं बरोबर उत्तर आहे पहा. किती? 6 महिने. भारतामध्ये घटनेची अंतिम व्याख्या करण्याचा अधिकार कोणास आहे? घटनेची अंतिम व्याख्या करण्याचा जो काय अधिकार आहे हा कोणास आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणास आहे? तर सर्वोच्च न्यायालय. ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? तर हे कशाचे प्रकार आहे मित्रांनो? तर केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रामधले काय आहेत पहा उद्योग आहेत पहा. केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रामधले उद्योग आहेत. खालीलपैकी कोणती सदिश राशी आहे? खालीलपैकी कोणती सदिश राशी आहे? तर मित्रांनो बल लक्षात ठेवायचं आपल्याला. बल ही काय पहा सदिश राशी पहा. नेक्स्ट आहे पहा, डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? तर हिमाचल राज्यामध्ये मित्रांनो पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वेदांकडे परत चला हे कोणत्या समाजाचं घोषवाक्य आहे? तर मित्रांनो वेदांकडे परत चला हे आर्य समाजाचं काय पहा घोषवाक्य आहे. कोणाचं? आर्य समाज मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापलेला एक धार्मिक पंथ होता पहा. 19व्या शतकामध्ये भारतामध्ये सामाजिक, धार्मिक आणि सुधारणा चळवळ घडून येत असताना त्यामध्ये आर्य समाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिलं पहा. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 20 नोव्हेंबर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 20 नोव्हेंबर. सन 1919 मध्ये स्थापन रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते? तर कर्मवीर भाऊराव पाटील. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झालेला आहे. समजलं? 22 सप्टेंबर 1887 ला. निधन कधी झालं? तर 9 मे ला झालं पहा. 9 मे साल लक्षात ठेवा 1959 मित्रांनो लक्षात ठेवा 1959 ला निधन झालं. वाराणसी हे हिंदू तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या? उत्तर प्रदेशमध्ये पहा. उत्तर प्रदेश राज्यामधलं एक प्रसिद्ध शहर आहे, त्याला बनारस आणि काशी असं सुद्धा म्हटलं जातं पहा. हे हिंदू धर्मातील पवित्र शहर मानलं जातं. त्याला अविमुक्त क्षेत्र सुद्धा म्हटलं जातं पहा. अबब केवढं घनदाट जंगल आहे. तर मित्रांनो हे काय केवळ प्रयोगी अव्यय पहा. काय केवळ प्रयोगी अव्यय? मूर्खपणाचा सल्ला देणारा या शब्दसमूहासाठी खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणारा शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर याला लागू न पडलेला विचारलाय. कळीचा नारद मित्रांनो या ठिकाणी लागू होत नाही पहा. कळीचा नारद याचा अर्थ काय होतो? भांडण लावणारा. समजलं? म्हणून हा शब्द समूहासाठी आपल्याला अयोग्य ठरत आहे. समजलं? अयोग्य ठरत आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा,
आता जिल्ह्यामध्ये झालेली त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. PhonePeमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं, तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली, तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.